अहो काय बनवलं तू आज? तुझं आवडतं पोहे. बया किती नशीबवान आहे मी, मला सोन्यासारखा नवरा भेटलाय. मी कुठलं पाप केलंय? अहो सासूबाई, तुम्हाला माहित आहे का आपल्या गल्लीत कशाची स्पर्धा होती? ती कशाची होती? भांडणं करायची. बरं दुसरी कोण आली मग? तुला किती वेळा सांगितलंय तू माझ्या पुढे पुढे बोलत जाऊ नकोस. नाहीतर नाही तुला एका मुस्काडीत सळी करीन. हात तरी लावून दाखवा तुम्ही मला. ठीक आहे, लावला. काय करणार आहे? तुम्ही मला हातच कसं लावू शकता? असं लावला बघ. काय करणार आहे? असं लावला बघ. काय करणार? असं लावला बघ. ऐक ना, हा, हिप्नोटाईज कशाला म्हणतात? हिप्नोटाईज हा, तेवढं पण तुम्हाला माहित नाही का हो? नाही ना. अहो, एखाद्याला आपल्या वश मध्ये करून त्याला आपल्या बोटावर नाचवणं याला हिप्नोटाईज म्हणतात. चल खोटारडी, त्याला लग्न म्हणतात. फोनचा पासवर्ड सांग. 500 रुपये द्या. हे घे. आता सांग फोनचा पासवर्ड. 500 रुपये द्या. लवकर तुझ्या मोबाईलचा पासवर्ड सांगा, नाही तर गुच्चीत टेंगुळ काढतो. 500 रुपये द्या. अगं बाई, पैसे सगळं संपलं. आता तर सांग फोनचा पासवर्ड. अहो तोच आहे फोनचा पासवर्ड. 500 रुपये द्या. जावाई, बाजार करा बरं. पिशवी धरा. काय काय आणायचंय? कांदे, बटाटे, टमाटे, हिरवी मिरची, जे बाजारात दिसन ते सगळं घेऊन या. लय ऊन पडले, नाही गेलो असतो मी. सगळा बाजार झाल्यावर येताना मग 1 किलो भर मटण घेऊन या. हा एवढा पिऊन आलाय? हे हात लावू नको, लग्न झालंय माझं, बायको आहे मला. चाल. हा एवढा दारू पिऊन आलाय तरी माझ्यासाठी लॉयल आहे. जाऊ दे, आज माफ करते. जेव्हापासून मोबाईल आले ना तेव्हापासून लेकरांचं शिक्षण खतम, रोजगार खतम. ज्या दिवशी तुमच्या मोबाईलचा लॉक मला माहिती झाला, तुम्ही बी खतम. ऐक माझी बायको ग, माझी सुनी ग, म्हातारी गो बाई. बायकांना ना एवढं टेन्शन असतं, माझे केस किती गळतात, माझे केस किती गळतात. पण एवढं टेन्शन घेऊन सुद्धा एकही बाई टकली होत नाही. पण टेन्शन न घेता पुरुष मात्र टकले होतात. हे घे पाणी. आज कस काय एवढी सेवा? काय झालं? असं सहज मला वाटलं तुला ताण लागली असेल. खरं सांगा काय? नाही तसं काही नाही. खरं खरं सांगा काय ते. क्या कर रहे यार तू? खरं सांगू, मला आहे ना एका मुलीसोबत लग्न करायचंय. आमच्या दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकावर. मजाक आहे क्या? बोलायच्या पहिले तुम्ही जहर का नाही दिलं मला? हा, मग ते काय दिलं त्याच्यात? अहो, तुम्ही माझ्यासाठी चंद्र तोडून आणणार का? मग प्रतिभूती का तुझा बाप फिरणार का? आता हद्द झाली, हद्द. ह्या घरामध्ये मी जे म्हणीन का तेच होईल. तू बायकोईस, बायकोच्या पद्धतीने राहा. बॉस बोल नको, माझ्या डोक्यावर बसायची गरज नाही. कळलं ना तुला? मी जे बोलन तेच होणार. मला बाकीचं काय माहीत नाही. डिसिजन मी घेणार, मी जास्त बोलायचं नाही. कळलं ना तुला? सांगितलं नाही म्हणजे. अहो बरं, तुम्ही तुमच्या मनाने करा. आधी भांडे घासतान का कपडे धुतान? कपडे. बरं, एवढ्याच्या गोष्टीला कशाला एवढं नाराज व्हायचंय? आधी कपडे धुवा म्हणायचं मला, एवढं काय. आणि फक्त काय करा, तेवढं झालं का कपडे धुवून भांडे घासून तेवढं घर थोडं लय घाण झालंय पुसून घ्या. एवढ्याशा गोष्टीला उगाच चिडतात तुम्ही, हाय का नाही? असं बायकोला धाकात ठेवावं लागतंय. ऐक की, मला इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन दे की.
इकडल्या कानाला माझ्या ऐकू नाही गेले. जरा इकडे मला इलेक्ट्रिक कार घेऊन दे, कार. इकडे 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 बरी आहेस. इकडे इकडे. आता काय झालं तोंड पाडून बसायला? शेजारणीला पोरग झालंय. अरे वा, मग चांगली गोष्ट आहे ना. त्यात तोंड पाडायची काय गरज आहे? काही चांगलं झालंय ते पोरग ना दिसतो तुमच्यासारखा दिसताय. आणि मग तुला काय म्हणायचं नेमकं? अहो त्या दिवशी शेजारी घरी आलती म्हणली होती भाऊजी मला तुमच्यासारखंच पोरग पाहिजे म्हणून. अरे मग देवाने ऐकलं असेल त्यांचं. जेवण ऐकलं का तू नाही ऐकलं तिथं? बाहेर चेक करते काय? अरे तू शक करण्यासारखं ते भाड्या. आई म्हणायची 16 सोमवार कर, तुला महादेवासारखा नवरा भेटल. 16 सोमवार केले, श्रावण सोमवार केले, अख्खा श्रावण पण केला, तरी पण फटकन फणा काढणारच नवरा भेटला. बाहेर पाऊस पडतोय. पावसावर एखादी कविता म्हणा की. आठवणींना सखे तू उरात घे, पावसाच्या थेंबांना एका सुरात घे, आणि यातील काहीच नाही जमलं तर सखे तू बाहेर वाळत टाकलेली कपडे आधी घरात घे. लाज वाटत नाही का रे तुला? आणि इकडं 4 चाकी चावी दे. पण पप्पा आपल्याकडे 4 चाकीच नाही, मग चावी कुठली देऊ? तुझी बायको हुंड्यात 4 चाकीच घेऊन आली नाही, मग कशी देणार चावी? अहो माझा सोन्याचा हार कुठं पडला? अगं पण तुझ्याकडे सोन्याचा हारच नव्हता की. तुमच्या बापाने लग्नात हारच घातला नाही, मग कसं असेल? सोनूची पप्पा काय ग? अहो शेजारणीचा नवरा रोज कामाला जाताना तिची पप्पी घेऊन जातो, तुम्ही का बरं नाही घेतो? मी कशी घेऊ शकतो ग तिची पप्पी? तिच्या नवऱ्याला कळलं ना तर लय हाणन मला. एक तर त्याचं मग पहिलं जमत नाही, आणि त्याच्यात तू पप्पी घ्यायचं सांगू राहिली. रात्री दारू पियेल होते बरं का तुम्ही? हा पेल होतो दारू. तू भांडती म्हणूनच पेतो ना? काऊन भांडती मग तू? अहो तुम्ही दारू पिते म्हणून भांडते मी, तुम्ही दारू पिते म्हणून. आणि तू भांडती म्हणून मी दारू पितो. भांडकुदळी कुठली? तू भांडणं बंद कर ना. अहो तुम्ही पिणं बंद करा ना, मग मी भांडणं बंद करते. नाही, तू पहिलं भांडणं बंद कर, मग मी पिणं बंद करतो. मी तर भांडणं बंद करणार नाही, जवळ मग तुम्ही दारू आणि मी बी पिणं बंद नाही करणार. मी चाललो कामाला, तेवढीच मला तो भांडणापासून सुटका होती. जाताना देवाचं दर्शन घेऊन जा, म्हणजे काही चांगले काम होत असते. कधी बी माणसाना देवाचं दर्शन घेऊनच पुढे पाऊल टाकायचं. अरे काही होत नाही चांगले काम, काही होत नाही ग. ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी इथून तिथून देवाच्याच पाया पडत गेलो होतो. तर काय चांगलं झालं, तो सारखी भांडकुदळी बायको भेटली मला. अहो ऐका की, बोल की. माझ्या बहिणीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. का बर? माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या. अगं पण तिचं तर लग्न झालं नाही की. अहो तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला, तिथंच प्रेग्नेंट झाल्या. बेंगलोरला होती, डॉक्टर की शिकला, ती प्रेग्नेंट झाली. अगं येडी परमनंट झाल्या मन. हा तेच फोन करून लगेच म्हणा तिला कॉंग्रॅच्युलेशन. नुसता येड्याचा बाजार आहे. अहो मी आज कशी दिसते? एक नंबर. काय सांगू, असली सुंदर पोरगीच बघित नाही मी अजून. लय भारी दिसतेस तू. ही ब्लॅक कलरची साडी मला कशी दिसते? अगं काळा कलरच बनलाय तुझ्यासाठी. ते तू घातलीस की सुंदरी काय परीच दिसते एकदम. तुला काही कळतात काही? टाइम किती झाला, काय झाला, काही नाही. बसली मोबाईल पाहत. जरा आवरायचा, स्वयंपाक करायचा. पाठपासून उठून सारखं काम 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 करत राहते. त्याचा काही विचार नाही येत का? थोडीशी बसली नाही तर लगेच तू काय एकटीच बाई आहे काय? बाकीच्या बाया पाय ना आवरून गेल्या सुद्धा वावरायचं. आवरून गेल्या म्हणजे मीच करीत राहते ना सारखी. काही कोणी येतं करायला? मी कधी थोड्या वेळ बसली नाही तर लगेच सुरू होऊन जातं तुमचं वालं बोलायचं काम. कवर लोक तुझं. हा वा 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 तसा वा तिकडं. A few moments later. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अब देख तू
अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख। जाऊ द्या, जे झालं ते झालं, माझी चुकी झाली, ठीक आहे, जाऊ द्या ना, एवढं दूध घ्या, मग मी पटकन स्वयंपाक करते. प्लीज प्लीज प्लीज, सॉरी हा, सॉरी सॉरी, प्लीज एवढं दूध घ्या. हंसतय तू तो गया बेटे. खत्म. दिस इज द एंड. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. अहो ऐका की, काय चला की आज पिक्चर बघायला जाऊ. तुला पिक्चर बघायला जायचं होय? जाऊ की लगेच जाऊ. थांब, लगेच तिकीट बुक करतो लगेच. होय, मी चाललो आज पार्टी करायला मित्रासोबत. माझे 2 शब्द ऐकून घेता का जराशे? हा बोल. जायचं नाही.